नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला बाजारासारख्या पण घरच्या घरी बनवलेले तांदळाचे नूडल्स हवे असतील तर ही रेसिपी मात्र तुमच्यासाठी आहे. जिन्नस आपल्या घरीच मिळणार आहे, सोपी पद्धत असणार आहे, रिझल्ट मात्र अगदी परफेक्ट मिळणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर पातेलं घ्यायचं, 1 वाटी घालायचं आपण पाणी. इथे मी मेजरिंग कप घेतले, तुम्ही कोणती किचनची वाटी घालू शकता. पाणी उकळू द्यायचे. तोपर्यंत इथे आपण एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं 1 वाटी, हलकंसं मीठ घालायचं आणि इथे बघा मी अगोदरच पाणी काढून ठेवलं होतं, तर ते पाणी घालायचं. पाणी घालताना मात्र तुम्हाला अगोदर थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. थोडंसं पाणी घालायचं, चमच्याने त्याला मिक्स करायचं, कारण का पाणी बऱ्यापैकी अगदी उकळतं आहे, हात भाजू शकतो. म्हणून जरासं पाणी घालायचं, पुन्हा पाणी घालायचं आणि पुन्हा थोडंसं हलकंसं पुन्हा चमच्यानेच करायचं. चमच्याने केल्यानंतर तुम्हाला दिसेल की थोडंसं कोमट झाले. मग हाताने आपण चांगलं मळू लागा. जसं तुम्ही मळत जाल तसं थोडासा पाण्याचा वापर करून त्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना मात्र जास्त अगदी घट्ट करायचं नाही आणि पातळ तर बिलकुल करायचं नाही, नाहीतर मात्र तुमचे हे नूडल्स बनणार नाही. 1 चमचा तेल घालायचं आणि चांगलं आणखीन मळून घ्या. म्हणून जितकं मळाल ना तितके नूडल्स आपले छान होतील. आता अशा पद्धतीने पीठ चांगलं आपलं मळलं गेलं. आता ह्या पीठ मळताना आपल्याला पाण्याचं प्रमाण किती लागलं तेही तुम्हाला सांगते. मी घेतलं होतं 1 कप पाणी घेतलं होतं, तर त्या हिशोबाने मला जे पाववाटी पाणी आहे ना ते उरलं होतं. पण तुमचं तांदळाच्या पिठावरती असेल, एखाद वेळी तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं. आता इथे आपलं पाणी बाजूला ठेवून मी इथे अगोदरच स्टीमरचं ताट रेडी केलं होतं. थोडासा बटर पेपर लावला होता आणि त्याचबरोबर स्टीमरमध्ये पाणी मी अगोदरच उकळायला ठेवलं. नूडल्स बनवण्यासाठी आपण हा साचा घ्यायचा आणि ही जी जाळी असते अशा पद्धतीची नूडल्स पाडण्यासाठी परफेक्ट आहे. त्याला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर आपण जाळी ठेवायची आणि नंतर आपण जे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये घालून आपण पटकन नूडल्स बनवायला सुरुवात करायचे. नूडल्स आपण त्या बटर पेपरवरती अगोदर करून घ्यायचे. इथे नूडल्स बनवताना तुम्हाला कुठे छोटे नूडल्स वगैरे गोळे आपण जसे शेवया पाडताना पडतो तसं काही करायचं नाही. पूर्ण ताट आपण करता करता तसंच भरून टाकायचं आहे. करताना थोडंसं तुम्हाला जरासं जड होईल, पण नंतर जसं तुम्ही करू लागा का काही तांदळाचं पीठ आहे, थोडंसं जरा वेळ लागतो पण लगेच होतं. एकाच वेळी काहीतरी करायचं आहे पण व्यवस्थित होतात आणि बनतात अगदी व्यवस्थित छान. आता बघा छान असे आपले नूडल्स मी पूर्णपणे करून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने करायचं. आता काहीच करायचं नाहीये. आता हे ताट उचलायचं आहे आणि आपण जिथे स्टीमर ठेवलंय ना स्टीमरमध्ये ठेवायचं आहे. पाणी बघायचं अगोदर उकळलेलं असलं पाहिजे. पाणी चांगलं उकळलेलं आहे. ताट ठेवायचं आणि त्याला आता मात्र ताट ठेवल्यानंतर 12 मिनटं पाहू नका. 12 मिनटाचा अगदी त्याला वेळ द्या. चांगलं त्याला ते नूडल्स आपले वाफू द्यायचे आणि झाकण ठेवायचं. 12 मिनटानंतरच आपण पाहायचं तर 12 मिनटात अगदी व्यवस्थित झालेली आहेत. त्यानंतर आता पहा नूडल्स चांगले वाफवलेले असतात. इथे तुम्हाला काही काढून वगैरे तोडून काहीच करायचं नाही. नूडल्स झालेत. थांबायचं, गॅस बंद करायची, नूडल्स काढून बाजूला ठेवून थंड करून घ्या अगोदर. तोपर्यंत आपण हे नूडल्स बनवण्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलं होतं. तेल गरम टाकलं की झालं की इथे राई टाकायची, त्याचबरोबर एक छोटासा कांदा आणि त्याच्यावर मी हिरवी मिरची घातली. मुलांना देत असाल तर हिरवी मिरचीसुद्धा घालू नका. आणि कांदा घातल्यानंतर थोडासा परतवा आणि मोठी माणसं खात असाल ना तर हिरवी मिरची नक्की टाका, त्यात अगदी मस्त चव लागते. थोडासा परतायचा, कांदा लवकर होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं, पुन्हा परतायचं. कांदा जेव्हा हा गुलाबी होऊ लागेल तेव्हाच आपण इथे एक मोठासा टोमॅटो घालायचा. अगदी मी असा अगदी मोठा तर नाही आहे, कारण का माझे नूडल्स ते कमी आहेत म्हणून मी मिडियम आकाराचं घातलं आहे. त्यानंतर परतायचं. त्याचबरोबर इथे घालायचं आपण हळद, तसंच घालणार होते लाल तिखट. इथे मी काश्मीरी लाल तिखट घातले. बघा आता हे जे नूडल्स बनवते ना मी, इथे मी कोणत्याही सॉसचा वापर केलेला नाही. आता असा परतायचा आणि झाकण लावायचं. तुम्ही हवं असल्यास कुठलेही सॉस, चिली सॉस तुम्ही त्याच्यामध्ये शेजवान सॉस घालू शकता. ते इथे बघा आता आपले हे जे नूडल्स आहे अगदी थंड झालेत आणि तुम्ही पाहाल ना जेव्हा हे थंड होतात तेव्हा आपोआप ते सुटू लागतात. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, व्यवस्थित सुटतात. जर तुम्ही अशाच पद्धतीने नुसते तोडून जरी टाकले ना नूडल्समध्ये तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की ते काही होणार. तुम्ही लांब लांब जरी करून टाकले तरीसुद्धा ते व्यवस्थित अगदी सुटसुटीत बनतात नूडल्स आपले. आपण जरी बाहेरून आणतो तेव्हा तरी आपण नूडल्स शिजवतो, त्याला तेल घालतो, नंतर आपण चाळून त्याला थंड पाण्यात घालण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला तेल जास्त लावतो. पण इथे त्याचं काहीही करायचं गरज नाही आहे. नुसते तुम्ही अशा तोडून घ्या. बऱ्याचपैकी मी तोडून घेतलेले आणि इथे हा मसालाही आपला रेडी झालेला आहे. आणि इथे मात्र या मसाल्यामध्ये घालण्यासाठी मी मक्याचे थोडेसे दाणे, मटार आणि गाजर
हलकेसे मीठ घालून वाफवली होती. चव मस्त लागते, तेही घाला. त्याचबरोबर इथे घालायचे आहे, मी इथे घातलं आहे आपला मॅगी मसाला किंवा तुम्ही किचन किंग मसाला मिळतो, किचन किंग मसाला नव्हे, पास्ता मसाला मिळतो तो तुम्ही घालू शकता. पोळी मसाला मिळतो तो घालू शकता. काहीच नसेल तर पावभाजी मसाला घाला, तो सुद्धा छान लागतो. कारण का इथे मी घरच्या घरी आपल्या अगदी मोजक्याच जे आपले मसाले असतात त्याच्याने बनवलं आहे. पण चव म्हणाल ना अगदी भन्नाट लागते. तुम्ही खरोखर करून बघा, मस्त बनतात. आणि ते सुद्धा तांदळाच्या आपल्या पिठापासून आपण नूडल्स बनवले. झाकण ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही पाहाल आपले हे नूडल्स अगदी मस्त असे रेडी झालेत. आता मात्र 3 मिनटंसुद्धा लागत नाही. नूडल्स पटकन रेडी झाले. मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता. सकाळच्या वेळी मोठ्यांना, मुलांना खायला सुद्धा तुम्ही देऊ शकता. मस्त बनतात आणि आपल्याला नूडल्स बाहेरून आणायची गरज नाही, मैदाही द्यायची गरज नाही. गव्हाच्या पिठापेक्षा सुद्धा हे अगदी मस्त उत्तम बनतात. नक्की करून पाहायचं आहे. आता हे आपले नूडल्स रेडी झालेले. थोडीशी मी कोथिंबीर घातले आणि पटकन ह्याला सर्व्ह केलं आहे. बघा, घालतानाच तुम्हाला कळत असेल की किती ते सुटसुटीत झालेत. कुठेही चिकटलेले नाही, तेलाचा जास्त वापरही केलेला नाही, तरीसुद्धा इतके छान झालेत. नक्की करून पाहायचं आहे. आणि त्याच्यात थोडीशी मी कोथिंबीर घातली आणि तुम्हाला आता मी मोकळे करून दाखवते. बघा, झालेत ना व्यवस्थित छान. अगदी परफेक्ट रेसिपी आहे, 100% छान बनणार आहे. तुम्ही नक्की करून बघायचे. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. या यूट्यूब चॅनलवरती मीच असं आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने देते, ते नक्की पाहायचे. मुलांचा शाळेचा डब्बाही सुरू आहे, नक्की पाहायचे. आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा आणखीन एका रेसिपीबरोबर.